नमस्कार मित्रांनो, माझे नाव गायत्री हनुमंत मोहोळ आहे. रणवीर गायत्री मध्ये तुमचं स्वागत आहे. कालच रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्ताने आपण वाचनकट्टा सुरू केला होता, तुम्हाला माहितीच आहे. तर या निमित्ताने आज मी तुम्हाला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल एक सुंदर लेख असा वाचून दाखवणार आहे. वाचनकट्ट्याच्या माध्यमातून आपला प्रमुख उद्देश हा आहे की वेगवेगळ्या विषयांवर आपली चर्चा होते व ते विषय आपल्याकडून वाचले जातात व 10वी 12वी कथालेखन, निबंध लेखन, पत्रलेखन यात आपल्याला ते उपयोगी पडतात. तर चला तर जाणून घेऊयात. जागतिक कीर्तीचे महाकवी व शिक्षणतज्ञ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. विश्वविख्यात साहित्यिक आणि महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे नाव जगत साहित्यात अजरामर झाले. थोर तत्त्वज्ञ, जगविख्यात साहित्यिक आणि नवशिक्षण पद्धतीचे जनक गुरुदेव टागोरांनी आपल्या अलौकिक गुणांनी भारतीय जनतेच्या मनात गुरुवाऱ्याचे श्रेष्ठतम स्थान प्राप्त केले. गुरुदेव टागोर व्यापक दृष्टीचे आणि प्रतिभाशाली महापुरुष होते. त्यांच्यासारखे विशाल आणि संपन्न व्यक्तित्व आज सहसा कुठे पाहायला मिळत नाही. गीतांजली या गुरुदेवांच्या महाकाव्याला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे त्यांचे नाव जगविख्यात झाले. जनगण मन या त्यांच्या काव्याला राष्ट्रगीताचा सन्मान मिळाल्यामुळे गुरुदेव टागोर राष्ट्रकवी म्हणून भारतभर ओळखले जाऊ त्यांना भारतभर कीर्ती प्राप्त झाली. त्यांच्या साहित्याने बंगालच्या वाङ्मय क्षेत्रात सुवर्णयुग अवतरले. अशा महाकवी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 कोलकाता येथे एका सधन घराण्यात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला होता. रवींद्रनाथांचे काही शालेय शिक्षण घरीच झाले. संस्कृत आणि बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. लंडन येथेही त्यांचे शिक्षण झाले होते. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या काव्य प्रतिभेला भर येऊ लागला. त्यांचे काव्य रसिकमान्य होऊ लागले. त्यांनी प्रथमच संगीत नाटक लिहिले. त्यांची पहिली कादंबरी एका मासिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. लवकरच त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला. काही मासिकांचे संपादनही त्यांनी केले. साहित्य क्षेत्रात मोलाची भर टाकीत असतानाच त्यांचा राष्ट्रीय चळवळीशी संबंध आला. काँग्रेसमध्येही त्यांनी कार्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरही त्यांनी काव्य केले होते. गीतांजली या त्यांच्या लोकप्रिय काव्याला 1913 साली जागतिक मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. महाकवी म्हणून त्यांना जागतिक कीर्ती मिळाली असतानाच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले होते. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या संस्थांनी शिक्षण क्षेत्रात नवा प्रयोग करून एका नव्या युगाला सुरुवात केली. कवी मनाचे गुरुदेव टागोर थोर मानवतावादी होते. करुणा आणि प्रेम यांचे ते प्रतीक होते. अशा प्रतिभासंपन्न महाकवी गुरुदेवांचे 7 ऑगस्ट 1941 मध्ये निधन झाले. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.